नाशिक शहरात झालेल्या पहिल्याच दमदार पावसानं महापालिकेच्या विकास कामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे। शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाली, तर नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। या परिस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी आज शहरातील पाणी साचलेल्या तसेच चिखलमय झालेल्या भागांची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी महापालिकेच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुंबणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे तसेच साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले। दरम्यान शहरात सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारीच्या कामांमुळे नागरिकांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी उद्या सर्व संबंधित ठेकेदारांची विशेष बैठक बोलावण्यात आल्याची माहिती महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी दिली। खरं तर काल पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी जिथे जिथे काही स्तरावर खडीकरण झालेलं होतं आणि काही क्लोज करण्यात आले होते, MNGLचे खंडलेले काही चारे असतील किंवा इतर गोष्टी असतील, तर तिथे तिथे सेफ्टी बॅरिगेशन हे खूप गरजेचं आहे। आधीपासून आम्ही त्याचा उहापोह केलाच आहे। त्या संदर्भात उद्या सर्व कॉन्ट्रॅक्टर्सची एक बैठक देखील महापौर दालनात बोलवण्यात आली आहे। जिथे जिथे पाणी साचून काही ठिकाणी तुंबलेलं आहे ते आता सक्शन लावून आम्ही काढतो आहे। जे जे मेजर स्पॉट्स आणि जिथे जे ट्रॅफिक होतं तुम्ही बघू शकता, मुंबई नाका असेल, साहेबा हॉटेलपाशी असेल किंवा आता इथे SSK असं लक्षात येत आहे की काही ती जागा जी आहे ती ताब्यात आहे, परंतु त्याचे जे मालक आहे ते काम करू देत नाही। अशा ठिकाणी काम करून घेण्याचे तातडीचे निर्देश देण्यात आलेले आहे की लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे। आता हे जे पाणी साचतंय ते खरं तर हा रस्ता झालेला नाहीये आणि तो वादादित आहे म्हणून नाही झालेलं, आणि असे जे ठिकाणं आहेत त्यांची पूर्ण यादी एक महानगरपालिकेतनं तातडीने उद्या बोलावली आहे। कुठे कुठे इश्यूज आहेत ते आपण रिझॉल्व्ह करून, काही मिसिंग लिंक आहेत छोट्या ज्याच्याने ट्रॅफिक आपण मोबिलाइज करू शकतो, अशा देखील आम्ही उद्या बैठकीत हाताळणार आहोत आणि नक्कीच ह्या ट्रॅफिक कोंडीला आपण वाचा फोडणार आहोत। आतापर्यंत आपण पाहिलं आहे की नाशिकचं अतिक्रमण असेल किंवा हे ट्रॅफिक असेल, आता नाशिक मोकळा श्वास घेणार आणि आपल्याला रस्ते चांगलेच करून मिळणार। काल नाशिक शहरामध्ये वरुण राजाचं आगमन झालेलं आहे, जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं असेल, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवरती विकास कामं, रस्त्यांची कामं ही मोठ्या प्रमाणात शहरामध्ये सुरू आहे। असं असताना काल बऱ्याच ठिकाणी झालेल्या पावसामुळे पाणी साचलेलं गेलेलं आहे। काही ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू असताना काही ठिकाणी रस्त्यांचे खचले पण आहे आणि त्याच्यामुळे सेफ्टीचा अनेक विषय, काही व्हिडिओ नागरिकांचे आलेले, तक्रारी आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आज सकाळपासूनच सन्माननीय महापौर असतील, मी असेल आणि संबंधित अधिकारी, आम्ही जिथं जिथं तक्रारी आहे, जिथं जिथं ह्या सगळ्या गोष्टी उद्भवलेल्या आहेत, पावसामुळे नेमकं काय कुठं अडचणी येत आहेत आणि भविष्यात आता पावसाला सुरुवात झालेली आहे, भविष्यात पावसामध्ये अडचणी परत पुन्हा येऊ नये, कारण सिंहस्थाचे कामं सुरू आहेत, कामही झाले पाहिजे आणि नागरिकांना सुद्धा त्रास होता कामा नये या दृष्टिकोनातून उपाययोजनेचं काम या ठिकाणी महानगरपालिका संबंधित अधिकारी, महापौर आम्ही सगळे त्या ठिकाणी जाऊन करतो आहोत। आता या पाहणीनंतर प्रत्यक्षात कितपत उपाययोजना होतात आणि नाशिककरांना पावसाळ्यातील या समस्यांपासून दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साकुरेशी, नाशिक।